बंधू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती। अत्याचारी बंधू अशोक खरातच्या विरोधात 14वा गुन्हा दाखल। मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। चौकशी सुरू। कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार। आतापर्यंत 7 आरोपींना अटक। प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो। खरात आणि एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव जिहादला धर्म नसतो, सर्वांना लागू करा। संजय राऊतांचा हल्लाबोल। बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकांच्या घोषणा। बीडच्या गहनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातला प्रकार। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 8वं जहाज भारतामध्ये पोहोचलं। भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईमध्ये दाखल। 15,000 टन एलपीजी घेऊन जहाज मायदेशात। आसाम, केरळ, पुदुचेरी विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान। दुपारी 3 वाजेपर्यंत आसाममध्ये 75.91%, केरळमध्ये 62.71%, पुदुचेरीमध्ये 72.40% मतदानाची नोंद।